अन देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माय बापा अन देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माय बापा देव वाचून सुन ग माझं झुरतय मन देव वाचून सुन ग माझं झुरतय मन आहा देवा वाचून देऊळ सुन या देवळाला पुसत कोण देवा वाचून देऊळ सुन या देवळाला पुसत कोण होई मातीचं धन ग माझं झुरत मन देव वाचून सुन ग माझं झुरत मन बाय वाचून सुन ग माझं झुरत मन देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माय बापा नथी वाचून नाकय सुन नथी वाचून नाकय सुन कुंका वाचून आहे वेपन कुंका वाचून आहे वेपन गोड लागनान ग माझं झुरतय मन देव वाचून सुन ग माझं झुरतय मन देव वाचून सुन ग माझं झुरतय मन कुडी आत्म्याचं झालं बोलन आत्मा कुडीला जातो सोडून कुडी आत्म्याचं झालं बोलन आत्मा कुडीला जातो सोडून वही मातीचं धन ग माझं झुरतय मन देव वाचून सुन ग माझं झुरतय मन आहा देव वाचून सुन ग माझं झुरतय मन देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माय बापा Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिका हो नमस्कार. आजच्या म्युझिक कहाण्या या आपल्या पॉडकास्टमध्ये जो आमच्या स्टुडिओमध्ये एकदम दणकावून टाकणारा आवाज म्हणजेच गणेश चंदनशिवे. नमस्कार. मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. आणि राहिलं डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचं मी स्वागत करते. आणि इतका दणकावून टाकणारा म्हणजे तुम्ही जेव्हा गात होतात तेव्हा खरंच अंगावर काटे येत होते. तर ती आपण कुठल्या लोककलेच्या प्रकाराने आपण सुरुवात केली. कारण काय आहे, मी आज प्रश्न जे विचारणार आहे ते सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणून आणि त्याच्यात माझे पण काही कुतूहलाचे प्रश्न त्यात मी विचारणार आहे. तर कशी आपण सुरुवात केली त्याची? काय आहे की महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचे पाळेमुळे अगदी खोलवर रुजलेले आहेत. हो. भक्ती, विधी आणि रंजन या त्रिसूत्रीवरती महाराष्ट्राची लोकसंस्कृती तरलेली आहे. अच्छा. आणि म्हणून या तुमच्या मैफिलीमध्ये कुठून सुरुवात करावी तर विधी नाट्याची जे जागरण ज्याला आपण म्हणतो खंडोबाचं, त्या खंडोबाच्या जागरणातलं हे गीत आहे. शंकरराव धामणीकर यांनी लिहिलेलं आणि गायलेलं हे पारंपरिक गीत आहे. आणि या गीताची पार्श्वभूमी अशी असते की जेव्हा खंडोबा म्हाळसा राणीला सोडून बाणाबाईकडे जातात तेव्हा म्हाळसाबाई म्हाळसा राणी फार शोक करती, अंग धरणीला टाकती, अहो केस कुरळे तोडती जी जी जी, आणि मग म्हणते ती देव गेलेत ना मला सोडून, देवा वाचून सुन ग माझं झुरतय मन. अशी ही त्याची पार्श्वभूमी आहे. क्या बात आहे. वा. या निमित्ताने ही पण गोष्ट आम्हाला कळली. आणि जेव्हा मी खरं तर असं ठरवलं होतं की तुमच्या काय म्हणायचं त्याला आडनावाला शोभेल असं काहीतरी 4 वाक्य त्याच्यामध्ये असली पाहिजेत. आणि जे की खरं आहे, जे माझ्या आतून मनातून त्या गोष्टी मला सुचल्या की गणेश चंदनशिवे म्हणजे काय की चंदनासारखा सुगंध देणारा आणि चंदनाप्रमाणे झिजलेला. बरोबर है ना. म्हणजे
चंदनासारखा झिजलेला हा आणि सगळ्यांना आनंद देणारा हा कलाकार, होय. आणि तोही आपल्या मराठवाड्याच्या मातीतला. बरोबर. तर ह्याच्यावरनं असं खरं आहे का की असं ऐकिवात आहे? आणि खरं तर आपण समवयस्क असल्यामुळे, पण त्या काळात आपण औरंगाबादला आपण फार भेटत नव्हतो, कारण तुमचं ड्रामा डिपार्टमेंट, त्यात तुम्ही बिझी आणि मी म्युझिकमध्ये, आणि घरात सतत चाललेलं संगीत, त्याच्यामुळे आपली फार काही चर्चा करण्यासारखी कधी भेट घडली नाही. पण चंदनासारखा झिजलेला म्हणजे लहानपण कसं होतं? आमचा वडिलोपार्जित तमाशा होता. बरं. माझे मूळ गाव बीड जिल्ह्यामध्ये राजेगाव. बरं. तिथले आम्ही, परंतु आमची जी फॅमिली आहे ती तमाशा करत करत म्हणजे आमचे गाव, आत्ताचं जे गाव आहे ते टेंभुर्णी तालुका, जाफराबाद जिल्हा, जालना. बरं. तिकडे हे लोक मायग्रेट झाले. तिथल्या पाटलांनी ही सगळी फॅमिली तिकडे घेऊन गेले. अच्छा. पूर्वीच्या काळी तमाशामध्ये बायका काम करत नसायच्या. बरं. तर पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करत असायचे. बरं बरं. माझे वडील त्यामध्ये नाच्यापोऱ्याचं काम करायचे. अच्छा. ही फॅमिली तिकडे मायग्रेट झाली. आता आमची ही तिसरी पिढी आहे. बरं. पण वडील तसे पुढे शिकले, शिक्षक झाले. बरं. वडील वारल्याच्या नंतर खरे आमचं स्ट्रगल आणि आमचं सगळं. पण वयाच्या साधारण कितव्या वर्षी? मी 10वीला असताना वडील वारले. अच्छा, म्हणजे खूप लहानपणी वडील वारले. पण आम्हाला आमचे जे चुलत भाऊ आहेत त्यांचं एज्युकेशन, आमच्या भावांचं एज्युकेशन, आणि त्यावेळेच्या शिक्षकाला तुटपुंजा पगार असायचा. इतका गरगंज पगार आजच्या काळामध्ये जो आहे तसा तेवढा नसायचा. आणि त्यात वडील गेल्यानंतर मग ना पेन्शन ना ग्रॅज्युटी हे काहीच नाही. ती भेटली तरी खूप कमी. आणि मग आता शिकायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. मग हे शिक्षण करण्यासाठी कुठेतरी काम करावं लागेल. बरोबर आहे. म्हणून त्या टेंभुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मी स्वीपरचं काम करायला लागलो. अरे हां. आणि मग 11वीला ॲडमिशन घेतलं. म्हणजे तिथे मी सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत करायचो आणि दुपारून 12, आमचं कॉलेज असायचं ज्युनियर कॉलेज. मग दुपारी मी शाळेमध्ये कॉलेजला जायचो. मग असे ते 2 वर्ष झाले. तेच काम करता करता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मग कुठे यात्रेमधून पानविडी विकायचं, त्यातून काही पैसे मिळवायचे, तमाशामधून काम करायचं. बरं. ते आवड लागली. आता गाणं कंठात आहे आणि वडिलोपार्जित गाणं आहे. गाणं आम्ही शिकलो नाही कुठे. बरोबर आहे. कारण लोकसंगीत जे आहे ना हे लवचिक आहे. हो. ते स्प्रेड आहे सगळीकडे आणि त्याला अंत नाही आहे. बरं, त्याचा जो करता आहे तो अज्ञात आहे. हां. हे कोणी करून ठेवलं आहे तुम्ही माहितीच नाही. हां. शास्त्रीय संगीतामध्ये म्हणतो की ही बुवांची बंदिश आहे, ही यांचं आहे, हे अभिषेकी बुवांनी केलं आहे. पण इथे तसं काही नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने हा वारसा संक्रमित होत जातो. बरोबर आहे. आणि आपण म्हणतो ना की ते जीन्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे. खरंच. तर ते माझ्यामध्ये उतरले कंठामध्ये. आणि मग तमाशामधलं गाणं जे आहे हे गाणं मला शिकायला मिळालं त्या लोकांच्या सानिध्यामध्ये. बरोबर आहे. की ती टाकणी कशी आहे. पण याच्या पाठीमागे एक खूप मोठा संघर्ष सुद्धा आहे. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं तो संघर्ष त्या आवाजातनं किंवा त्या म्हणजे ती जी पुकार आहे आवाजातली, जो दर्द आहे तो त्याच्याशिवाय येणं शक्यच नाही असं मला असं वाटतं. होय. म्हणजे कधी असं व्हायचं की खायला सुद्धा भेटत नव्हतं. म्हणजे तमाशाच्या परंपरेमध्ये असं आहे की एकदा त्यांचं सुरू झाला तमाशा एक 9च्या दरम्यान, तर तो तेव्हा सकाळी तांबडं फुटेपर्यंत तो तमाशा चालायचा. त्याच्यानंतर मग जेवण बनायचं, सकाळी सकाळी जेवायचं. तोपर्यंत ती जी कणात आहे तो तंबू आहे, तो तंबू सगळा ते लोक काढायचे, ते ट्रकमध्ये भरायचे, तिथून पुढच्या गावाला जायचे. म्हणजे हे सगळं त्या तमाशाच्या जी काही लोक जी काम करणार होती त्यांनीच हे सगळं करायचं. हो. बरं. बिगारी काम करणारी लोक वेगळी, बरोबर, आर्टिस्ट लोक वेगळी. बरोबर आहे. माझ्याकडे 2 कामं असायची. एक तर बोर्डावर सुद्धा काम करायचं, थोडं किनारा आवाज असल्यामुळं, बारीक मुलाचा आवाज असल्यामुळं मग मी पाठीमागे त्या महिलांबरोबर गायचो सुद्धा. आणि मध्यंतरीचा एक छोटासा स्पॅन असायचा की गण गवळण बतावणी रंगबाजी संपली की वागाला सुरुवात होण्याच्या अगोदर एक 10 मिनिटाचा ब्रेक असायचा. त्या ब्रेकमध्ये मी पोंगा पंडित, संत्रा गोळी, कधी पापड हे असे विकायचो. अरे बापरे. म्हणजे त्यातून पैसा जनरेट व्हायचा, पैसा मिळायचा आणि तो मी शिक्षणासाठी लावला. बरं. आणि मग ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे ग्रॅज्युएशनला जाफराबादला मी सिद्धार्थ महाविद्यालयात आलो. त्या महाविद्यालयामध्ये युथ फेस्टिवल करण्यासाठी तिथे गोपाल बचिरे म्हणून सर आले होते. नवीनच कॉलेज होतं ते. तर त्यांनी आम्हाला युथ फेस्टिवलला औरंगाबादला नेलं. बरं. आणि मग आम्ही ग्रामीणची चॅम्पियनशिप आम्हाला त्या युथ फेस्टिवलमध्ये मिळाली. त्यात आम्ही सगळे लोकसंगीताचे गाणे
गायले. आम्हाला भारूड गायला मिळालं, आम्हाला तिथे जागरण गायला मिळालं, गोंधळ गायला मिळालं, देवीचा पोवाडा गायला मिळाला. अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी आम्ही गाऊन ते आणल्याच्या नंतर मग कळालं मला की आत्ता इथे नाट्यशास्त्र विभाग आहे. अच्छा. मग ते ग्रॅज्युएशन संपलं. तिथल्या मेडिकल ऑफिसरांनी सांगितलं की तुम्ही इथे थांबायचं नाही, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, वेगळे आहे, तुम्ही शिका. मग मला त्यांनी औरंगाबादला पाठवलं, आत्ताच्या संभाजीनगरला. आणि मग तिथे मी नाट्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी केली. पण मग त्याही वेळेला असं वाटलं नाही का की मी गातोय तिकडे स्टेजवरती गणगवळण किंवा वग हे सगळं करतोय, तर गाण्याकडे जायची इच्छा नाही झाली पण नाटकाकडे जायची इच्छा झाली? हां, नाटकाकडे जायची इच्छा झाली, पण नाटकामध्ये सुद्धा स्पेशलायझेशन माझं लोककला होतं. अच्छा. हां, कारण सगळे लोक तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कोणी प्रोडक्शन डायरेक्शन घ्यायचं, कोणी स्टेज क्राफ्ट घ्यायचं, कोणी म्युझिक घ्यायचं. मी लोकसंगीत घेतलं, लोककला घेतली आणि मला बऱ्यापैकी डॉक्टर रुस्तुम अचल खामांचा हे मिळाला. ते गायक होते मुळातच, लोकसंगीत ते गात असायचे. आणि ते तुमचे जे बाबा आहेत पंडित नाथराव नेरळकर, यांचं खूप प्रेम होतं त्यांच्यावर. मी अनेक वेळेला त्यांच्याबरोबर आपल्या घरी आलो तर म्हणजे काहीही झालं तरी नाथराव नेरळकर हे रुस्तुम हा कलावंत आहे, त्याच्याकडे कलावंत म्हणून पहा, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. म्हणजे अशा पद्धतीच्या लोकांचा सहवास मिळाला, चांगले मित्र मिळाले, चांगले गुरुजन मिळाले. त्यामुळे आज इथे मुंबईमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं झालं. ते मला अजून तो पुढचा प्रश्न त्याला धरायचाच आहे की औरंगाबादकडून मुंबईकडचा प्रवास म्हणजे बस रेल्वेचा प्रवास नाही विचारते, नाही, कारण किलोमीटरचा प्रवास हा फार तासात मोजता येतो. बरोबर. पण कलेचा प्रवास हा अत्यंत मोठा असतो है ना. 1 किलोमीटर अंतर चालायला पण किती वर्ष खर्च करावे लागतात. तर तुमच्या बाबतीतला हा प्रवास कसा घडला? नाही, औरंगाबादमध्ये शिक्षण घेत असताना खाण्याची भ्रांत होती. आता तिथे रेग्युलर करावं लागायचं. ते रात्रीचं कॉलेज असायचं आमचं त्या काळामध्ये. मग दिवसभर कोण्यातरी टेलिफोन बूथवरती काम करायचं. अच्छा. हां, किंवा पथनाट्य करायची. बरं. त्यातून काही पैसे मिळायचे. एक कास्मो फिल्म नावाची कंपनी आहे वाळूजला. बरं. तिथे ते पॉलिथिन आहेत ना, ते पॉलिथिन बनतात. त्या कंपनीत मी दिवसा कामाला जायचो. बरं. आणि रात्री हे कॉलेज करायचो. कमवा शिकाचे काही पैसे मिळायचे. असं करून माझी मास्टर डिग्री झाली. बरं. मी फर्स्ट क्लास फर्स्ट आलो. वा. आणि आल्याच्या नंतर मग खानदेशमध्ये मुलजी जेठा नावाचं महाविद्यालय आहे. बरं. तिथे नाट्यशास्त्र विभाग आहे. बरं. मी माझ्या फायनलच्या प्रोडक्शनला नाटक केलं होतं जांभूळ आख्यान. बरं. जे गोंधळावर आधारित आहे. ते लिहिलं होतं सुरेश चिखलेंनी. तर सुरेश चिखले तिथे आले होते औरंगाबादला त्या काळात. बरं. मग त्यांनी मला सांगितलं की अरे पोरगा चांगला आहे. माझी त्यांनी तिथे हे केली, त्यांनी रिकमेंड केलं माझं नाव आणि मला तिथे बोलवलं प्राध्यापक म्हणून. बरं. तिथे गेलो पण पेमेंट कमी होता. बरं. त्यात भागत नसायचं. मग ते सोडून दिलं. परत औरंगाबादला आलो. आता म्हटलं फुल फ्लेश आपण नाटक करूयात. अच्छा. किंवा स्ट्रीट प्ले करू, काही ना काहीतरी करू म्हटलं, पण कलेवर जगू. पण मग KSK महाविद्यालयामध्ये संजय पाटील देवळानकर आहेत. त्यांनी दीपाताईंना सांगितलं, त्या प्राचार्यांना, दीपाताई क्षीरसागरांना, की आपल्याकडे एक पोस्ट वॅकंट आहे, तर CHBवर एक प्राध्यापक पोरगा चांगला आहे, मला हँड होईल, त्याला बोलून घेऊ. मग मी बीडला गेलो. अच्छा. KSK महाविद्यालयात तिथे 2 वर्ष केलं. अच्छा. हां, पगार कमीच होता परंतु समाधान होतं, काम करायला मिळत होतं. सगळं ते बीड जिल्हा म्हणजे बालेकिल्ला आहे लोककलेचा, कलावंतांचा. आणि मग तिथे बऱ्यापैकी सुधीर निकम, देवळानकर, मग ही सगळी मंडळी आणि बऱ्यापैकी या लोकांनी त्यांचा जम होता. मुंबईमध्ये आलेले जिगीषाची सगळी मंडळी, म्हणजे चंदू कुलकर्णी असतील किंवा प्रतीक्षा लोणकर असेल, त्यांची बहीण असेल प्रतिमा, ही सगळी मंडळी मुंबईत आली. मुंबई विद्यापीठामध्ये सप्टेंबर 2005ला ह्या लोककला अकादमीची स्थापना जी आहे मुंबई विद्यापीठाच्या, ती 12 ऑगस्ट 2004ला झाली. बरं. ती संकल्पनाच डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांची होती. अच्छा. आणि मग त्या डिपार्टमेंटचं परंपरा रंगपरंपरा फेस्टिवल हे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे होतं. बरं. तर मग मला रुस्तुम अचल खान म्हणाले, चल आपल्याला त्या परंपरा फेस्टिवलला जायचं आहे. बरं. तिथे सेमिनारमध्ये ते बोलणार होते चर्चक म्हणून. म्हटलं चला. मग मला बिडून त्यांनी बोलून घेतलं. बरं. आता बिडून मला इकडे संभाजीनगरला यायचं तर पैसे नाहीत ना बसला. अच्छा. हां. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही. म्हणे कुणाकडून घे, आपण पाठवून देऊ, नंतर देऊन टाकू त्याला. मी असेच एका मित्राकडून घेतले आणि मी आलो. त्यांनी मग मला त्यांच्यासोबत इथे आणलं. तेव्हा इथे जागा निघाल्या. अच्छा. मुंबई विद्यापीठाच्या. मग मला म्हणे जा फॉर्म घेऊन ये.
मग मी फॉर्म आणला. हं. फॉर्म आणल्याच्या नंतर तो फॉर्म भरला. हं. डॉक्युमेंट्स माझ्याबरोबरच असायचे. फॉर्म भरल्याच्या नंतर सबमिट केला बरं. आणि बीडला निघून गेलो. गेल्याच्या नंतर मला इंटरव्ह्यूचा कॉल आला बरं. की या दिवशी तुमचे इंटरव्ह्यू आहेत, तुम्ही हजर राहावे. हं. इंटरव्ह्यूला यायचं आहे मला. मग दीपाताईकडे गेलो. म्हणलं मॅडम मुंबई विद्यापीठाचा कॉल आहे हं. आणि मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. म्हणजे मग काय करायचं आहे? हं. म्हटलं मला जायचं आहे. मग पैसे पाहिजे का? म्हटलं हो. मग त्यांनी मला ते 500 रुपये दिले आणि मग मी पहा, पण हे पण किती मोठं मन आहे हां. की जेव्हा की आपल्याकडचा एक चांगला लेक्चरर दुसरीकडे जातोय जातोय. तर त्याला अडवण्यापेक्षा त्यांनी नाही त्या सतत त्याच्या म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी हां त्यांनी लगेच ती मदत- आजपर्यंत हं. आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक भाषणात हां. कुठे मुंबईत पुण्यात कुठेही त्यांना भाषण करू दे त्यांच्या कॉलेजला हं. माझ्या नावाचा त्या उल्लेख करतात की चंदन शिवे सर हे आमच्या कॉलेजचं प्रोडक्ट आहे आणि बात आज एवढं मोठं नाव कमवत आहेत. म्हणजे काम करतो मी, नाव कमवतोय म्हणजे मोठं वगैरे काही नाही, पण माझ्या लोककलेच्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं, कारण आमची जी वाट आहे हं. ही रुळलेली वाट नाही आहे. रुळलेली नाहीये जसं खरंच आहे. नाट्यशास्त्राची वाट रुळलेली आहे, परफॉर्मिंग आर्ट्समध्ये हो, हो. शास्त्रीय संगीताची वाट रुळलेली आहे. हो लोकसंगीत किंवा लोककलेची वाट ही वाकडी तिकडी काटेरी वाट आहे हो आणि त्यातून मार्ग काढत काढत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. खरंच आहे. आणि मग मॅडम मी आलो इथे. हं. आल्याच्या नंतर 4 वाजता त्यावेळेला पंचवटी ट्रेन हो 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 मनमाडून बदलावे लागायचे. मनमाडला उतरावं हां, लागेल. तिथून मग इकडे आलो मी. मग व्हीटीला थांबलो. आता सकाळी 4 वाजता पोचलो मी तिथे. हां. मग जवळ पेपर होता, हं. तो पेपर टाकला हं. आणि त्याच्यावरती झोपलो. हं. आणि एक काळी पॅन्ट होती, पांढरा शर्ट होता. हं. त्या पेपरची शाई ना ते सगळं उमटलं ते सगळं. आता म्हटलं असे मळके कपडे घालून आपण कसं जायचं तिथे, बरोबर आहे. पण पर्यायी नव्हता. मग बाहेर आलो, मीठ घेतलं, मिठाने दात घासले, हं. चूळ भरली, बॅग उचलली, विद्यापीठात गेलो. हं. गेलो तर 10 वाजता इंटरव्ह्यू सुरू होणार होते. हं. 75 मुलं, पोस्ट बापरे. 1 ओपनची. हं. आणि यायचे फ्लुएंटली इंग्लिश बोलायचे मुलं निघून जायचे. आतमध्ये इंटरव्ह्यूला तत्कालीन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय खोले, हं. डॉक्टर जब्बार पटेल, अरे बापरे. कमलाकर सोनटक्के सर, वा. प्रभाकर मांडे सर, तारा भवाळकर मॅडम, अरुणा ढेरे मॅडम, बरं. दामू केंकरे सर, म्हणजे थिएटरचे एक 3 से एक पॅनल. लोक सगळे. हो. थिएटरचं पॅनल 1 हां. आणि लोक साहित्याचं पॅनल 1. बापरे. मग यांनी प्रश्न विचारला की त्याला डॉक्टर प्रश्न विचारायचे. हं. सोनटक्के सरांना मी माहिती होतो, हं, कारण ते हं. तिकडे यायचे. बरोबर आहे. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मी असा सडपातळ बांधायचा, हं. तर VCने मला विचारलं की तुमचं ग्रॅज्युएशन झालं का. तर मग मी थोडंसं हसलो. मला सर ग्रॅज्युएशन तर झालं आहे, हां. पण मास्टर पण झालं आहे हां. आणि मी फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. हां. अच्छा अच्छा. मग प्रश्न उत्तरं झाल्याच्या नंतर मग सोनटक्के सर म्हणे गाता येतं का तुम्हाला, हं. मग गाऊन दाखवा. आणि मी गायला सुरुवात केली. हं. गाणं गायला सुरुवात केली हं. तर गेटवरचा सिक्युरिटी ऑफिसर पळत आला की व्हाईस चान्सलरच्या केबिनमध्ये कुणाची भांडणं लागली आहेत. काय गायलं होतं पण मग ते. मी तिथे भारूड गायलो होतो. बरं. हां, जनाबाईचं भारूड. हां. साकडं घालते खंडेरायाला ती. हां. काम क्रोध मद मत्सर दंबलो बीर्षा अहंकार या हां. षडविकाराने माणसाला जे ग्रासलेलं आहे त्यापासून दूर राहावं हां. म्हणून जनाबाई म्हणते, खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस, करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया, करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया. वा. नवस केल्यावर मिळू दे आसरा, नवस केल्यावर मिळू दे आसरा, अन मरू दे सासरा खंडेराया माझा तू, मरू दे सासरा खंडेराया. सासू मेल्यावर येईल ग आसू, सासू मेल्यावर येईल ग आसू, अन मरू दे रे सासू खंडेराया माझी तू, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर होईल आनंद, सासू मेल्यावर होईल आनंद, मरू दे नंद खंडेराया माझी तू, मरू दे नंद खंडेराया. ननंद मेल्यावर येईल ग धीर, ननंद मेल्यावर येईल ग धीर, मरू दे रे धीर खंडेराया माझा तू, मरू दे रे धीर खंडेराया. जणी म्हणे खंड्या अवघेच मरू दे. वा. हे जे काही मीपणा आहे, हां. हां. काही गर्व आहे का, अहमपणा आहे, जो स्वार्थीपणा आहे, हा सगळा मारून टाक. म्हणजे सासू सासरे हां. ऍक्च्युअल मधले नाहीयेत,
ते प्रतीक आहेत. प्रतीक आहेत, बरोबर आहे. आणि रूपकाच्या माध्यमातून जनाबाईने हे मार्मिक कोरडे समाजावर ओढलेले आहेत की कर्मकांड, जातीयवाद, स्त्री पुरुष भिन्नता, उच्च नीचता या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा. मग ती काय म्हणते, जनी मने खंड्या अवघेच मरू दे, एकटीच उरू दे खंडेराया मला तू, एकटीच उरू दे खंडेराया. म्हणजे माणूस म्हणून मला तू एकटी उरू दे. आणि अशा पद्धतीचं भारूड मी तिथे गायलं. आणि मग त्याच्यानंतर अनेक त्यांनी मला काही गण, काही टाकण्या, काही गवळणी अशा गायला लावल्या. आणि माझा इंटरव्ह्यू झाला. मी निघून गेलो बीडला. आणि बीडला निघून गेल्याच्या नंतर काही दिवसांनी मला कॉल आला. तुम्हाला सांगतो ताई की मी इतका रडलो की माझ्या 7 पिढ्यांमध्ये एवढ्या मोठ्या 150 वर्षाहून जास्त असलेल्या परंपरा विद्यापीठात मी एक प्राध्यापक म्हणून लागतोय. आणि आपल्या जीवनाचं तर खूप स्ट्रगल आहे. आपण खूप काम केलं आहे. आणि आपलं तिथे 75 मुलांमधून नंबर लागतोय. तर ती एक आईवडिलांची पुण्याई आणि जो कोणी आहे वर बसलेला त्याचा तो आशीर्वाद आहे. क्या बात आहे. असा हा मुंबईचा प्रवास आहे. मुंबईचा प्रवास. आणि तिथून परत बॉलिवूडकडे होय तो पुढे प्रवास कसा सरकला? पण काय आहे की मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये आम्ही गायन, वादन, नृत्य, अभिनय या गोष्टी शिकवतो. आणि हे शिकवण्यासाठी सुद्धा खूप मोठी मोठी माणसं तिथे आहेत. बरं. म्हणजे आम्ही तमाशा शिकवतो, तमाशातली सगळी गायकी, आम्ही भारूड शिकवतो, भारूडातल्या सगळ्या गायिका, आम्ही तुम्हाला कीर्तन शिकवतो, आम्ही पोवाडा शिकवतो. अच्छा. हां, पोवाड्याचे वेगवेगळे प्रकार शिकवतो. त्यात नंतर आम्ही तिथे दशावतार शिकवतो, खडीगंमत शिकवतो. बरं. हे सगळे लोककला प्रकार जेव्हा आम्ही शिकवतो तर त्याला माणसं मातब्बर लागतात. हो. तर आमच्याकडे विजय चव्हाण, बरं, सुलोचनाचा चव्हाणांचा मुलगा, बरं, ते रिदमचं काम म्हणजे लोकवाद्य ते मुलांना शिकवतात. बरं. आणि ते झाकीर हुसेन साहेब किंवा बॉलिवूडमध्ये किंवा आउट ऑफ कंट्रीमध्ये जाऊन ते त्यांच्याबरोबर शोसुद्धा करतात कॉन्सर्टमध्ये. क्या बात आहे. तर त्यांना तौफिक कुरेशींनी विचारलं होतं की मैं एक अल्बम कर रहा हूँ, द फॉरेस्ट. बरं. तो कोई बंदा है गाने वाला, गा सकता है कोई मराठी? तो मैंने एक प्रोफेसर है, दिखने में ऐसा है लेकिन गाता बहुत बढ़िया, तो देखो. आता मला कधी क्लिकवर गाताच येत नव्हतं. म्हणजे मी गाणं शिकलोही नाही. बरोबर. मला क्लिकही समजत नाही, रेकॉर्डिंग वगैरे काही नाही. मग मी गेलो त्यांच्याकडे. गेल्याच्या नंतर मी जाऊन बसलो. माझी सवय आहे की वेळ दिली त्या वेळात मी बरोबर पोहोचतो तेवढ्या वेळेला. तुमच्याकडे 12ला सांगितलं, मी 12ला 5 कमी असताना आलो. त्यामुळे वेळ पाळतो. वेळेमुळे माणसाचं खूप छान पद्धतीने प्रगती होते. खरंच आहे. आणि म्हणून मी लवकर गेलो. जाऊन मी बसलो असा बाहेर. ती मुलगी होती रिसेप्शनिस्ट. ते यायचे, परत आत जायचे. माझ्याकडे काही लक्षच नाही त्यांचं. बरं. अर्धा तास असं झालं. मग आले आणि तिच्यावर ओरडले, अरे तुमने फोन लगाय क्या सर को? तर माझ्याकडे काही मोबाईल नव्हता, डिपार्टमेंटला लँडलाईन होता. म्हणजे ते निघाले तिथून. तिने परत फोन लावला. म्हटलं सर को, वो चंदन जी आए नाही. म्हटलं नमस्ते, मैं चंदन जी आहे. माझ्याकडे बघून मी कसाच प्राध्यापक वाटत नाही ना. आणि अरे सर बोले आप इतनी देर से यहाँ पे बैठे आपने मुझे आने के बाद में, मतलब मैं आपको पहचानता ही नहीं, मैंने देखा ही नहीं कभी. चलो बोले अंदर. आतमध्ये घेऊन गेले. म्हटलं तौफिक भाई मैं गाना तो सीखा नहीं हूँ, तो फिर यहाँ किस लिए आए? त्याला वाटलं काही शिकलेला वगैरे असेल ना, गातोय म्हटल्यानंतर. विजयने त्यांना पूर्ण काही सांगितलं नाही की काय. मतलब मैं फोक गाता हूँ लेकिन ये क्लिक और ये रिकॉर्डिंग का मैं कभी किया ही नहीं हूँ. अरे बोले छोड़ दो यार, आप गाओ खाली. आणि मला ओपन गायला लावलं त्यांनी. बरं. हां. आणि ओपन जेव्हा मी गायलो तेव्हा त्यांनी त्याला मीटरमध्ये बसवलं. म्हणजे तो पहिला माणूस आहे की ज्याने त्या क्लिकवर बसून व्यवस्थित ते गाणं माझं त्या तिथे त्यांनी रेकॉर्ड केलं. म्हणजे त्यांना पाहिजे त्या टेक्निकल गोष्टीत त्यांनी ते बसवलं ते. आणि मग पार्टी झाली. टाइम्सनं तो आमचा प्लॅनेट टाइमने तो अल्बम केला होता. बरं. त्याच्यावर आता योगा होतो परदेशामध्ये, खूप हिट झाला तो, द फॉरेस्ट. बरं. आणि मग त्या पार्टीला जॅकी श्रॉफ आले होते. मग तौफिक भाईने मला वेगवेगळी गाणी गायला लावली तिथे. जॅकी दादाला खूप आवडलं. जॅकी दादाने त्यांचा आणि उर्मिला मातोंडकरचा एक हृदयनाथ नावाचा सिनेमा आला होता. बरं. त्यातमध्ये मला गाण्याची संधी दिली. बरं. जॅकी दादा म्हणे आप आ जाओ. त्याचे म्युझिक डायरेक्टरही मला आठवत नाहीत आता त्या सिनेमाचे कोण आहेत ते. पण मग त्यांनी मला तिथे गायला लावलं. अच्छा. हां. तर ते गाण्याचा जो हे होता, कोकणामध्ये आपण जे नमन गातो ना, हो, अन पयल नमन हो पयल नमन, पयल नमन हो
आम्ही करतो वंदन, तुम्ही ऐका हो गुरुजन. वा. अरे हो, वा. पहिलं नमन करून वंदन, इडा मानून इडा गावाला, इडा पाटलाला, इडा देवाला, इडा मंडळीला. आहा. माझ्या बरोबर कोण गायलं? शंकर महादेवनजी आय हाय. या ह्याच्यामध्ये. आणि तो सिनेमा मला मिळाला. हा. त्यानंतर मग तो सिनेमा झाला. त्यानंतर यांचा शैतान अनुराग कश्यपचा बरं बॉलिवूडमधला तो सिनेमा की किसका व्हायस आहे वगैरे, कारण मी लोकांना परिचित नव्हतो हो ना, माझा मोबाईल नंबर कोणाकडे होता. पण त्या ह्याच्यावरती जेव्हा ते आले सगळे व्हाईस हां हां इंटरनेटवरती, बरोबर आहे. मग त्यांनी मला तौफिक भाईनी मला तिथे पाठवलं. क्या बात आहे. रणजित बरोट त्याचे म्युझिक डायरेक्टर. हो हो आणि मग तिथे मला गोविंदाचं गाणं गायला त्यांनी सांगितलं. बरं. मग ते झाल्याच्या नंतर 2012ला आदिराज गणराज आदिराज नावाचा एक अल्बम निघाला. बरं ते गुलराज सिंग नावाचा माझा मित्र आहे. बरं म्हणजे आम्ही फेस्टिवल मेंट आहोत. बरं तर गुल्लूने त्याचं म्युझिक केलं आहे. बरं आणि शंकरजी आणि मी त्यातमध्ये गायलो. बरं. हां. मग तो गायल्याच्या नंतर परत थोडंसं नाव मिळालं. आणि मग संजय लीला भन्साळींचा बाजीराव मस्तानी मिळाला. क्या बात आहे. हां. ते म्हणजे एकदम मला असं वाटतं शिरपेच हो. त्यातलं एकदम मोरपीस आहे ते हां. एकदम. मग त्यामुळे काय झालं की जगभरात नाव मिळालं. हो इंडस्ट्रीमध्ये मला चांगलं लोक ओळखायला लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठीमध्ये मी हृदयनाथ म्हणा किंवा चौर्य म्हणा, ऋण म्हणा, आता रौंदळ नावाचा सिनेमा माझा आला. बरं. असे अनेक मस्कार नावाचा सिनेमा आला. हे असे जे मी वेगळ्या धाटणीची गाणी जी गातो, एकच गाणं गातो पण ते गाणं हिट होतं. बरं. आणि त्यामुळे लोकांना ते आवडतंही. आणि मी जसा आहे आगळपगळ तसाच माझा स्वभावही मराठवाडी. आणि लोकांना ते आवडतं. नम्र असलं पाहिजे इंडस्ट्रीत काम करायचं असेल तुम्हाला तर. बाकी त्रास होतो पण त्या गोष्टीचा विचार न करता आपल्याला जर पुढे जायचं असेल तर मग आपण. पण त्यांचा हे अनुभव कसा होता संजय लीला भन्साळी? भन्साळी तसे स्ट्रिक्ट आहेत. बरं. खूप स्ट्रिक्ट आहेत. पण कामाच्या बाबतीत त्यांना कान चांगला आहे. हां. संगीताबाबतीत म्हणजे आता तुम्ही जर त्यांचं हिरामंडी पाहिलं हो तर त्यातमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी वापरलेली आहेत. हो हो. आणि म्युझिक सेन्स असलेला म्युझिक डायरेक्टर जर असेल, म्युझिक डायरेक्टर आणि डायरेक्टर सिनेमाचा एकच असेल तो त्याच्या पद्धतीने ते करू शकतो. म्हणजे जेव्हा याचे हे चालले होते सिलेक्शनसाठी लोक बोलवत होते म्हणजे ह्याच्यासाठी बाजीरावसाठी, तर एक 100 माझ्यापेक्षा खूप चांगले गाणारे लोककलावंत आहेत महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. बरं. पण त्या 100 लोकांना त्यांनी नाही म्हणाले. आणि मग ते म्हणे यार कोई तो भी अलग सा बंदा चाहिए. मग इथले नरेंद्र बेडेकर ठाण्याचे हो हो ते मला ओळखत होते. बरं. मग बेडेकरांनी सांगितलं की एक प्रोफेसर आहे उसको मैं भेजता हूँ. मग मला बोलवलं. त्यांनी बोलवल्याच्या नंतर आम्ही बरेच दिवस काम करत होतो पण त्यांचं समाधान होत नव्हतं. बरं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गायकी त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतली. बरं. म्हणजे वेगवेगळे फोक लोककलेचे प्रकार गाऊन घेतले. म्हणजे तुम्हाला सांगतो शिलकार गाऊन घेतला, टाकणी गाऊन घेतली, कटाव गाऊन घेतले. त्यांनी पोवाडा, भारूड, त्याच्यानंतर भजन, अभंग, गवळणी, बरं, काही भक्ती संप्रदायातल्या गवळणी, काही शाहिरी प्रकारच्या दांगट गवळणी, म्हणजे असं सगळं गाऊन घेतलं. पण त्यांचं ते हे नव्हतं. मग तुम्ही जशा बसलेला आहात तशी दीपिका बसली होती, असा मी बसलो होतो. प्रियंका चोप्रा वगैरे हे सगळे होते तिथे, रणवीर सिंग. मग ते असे बसले, बोले चंदन जी ये कैसे दिखते आपको? म्हटलं स्मार्ट आहे, अच्छी दिखते. बोले अच्छी नाही, उस पे लिखो. आणि मग तिथल्या तिथे मी लिहिलं. बरं. माझं कसं आहे की हे जे काही गाणे मी गायलेत ते मला दुसऱ्याने लिहिलेलं गाणं गाता येत नाही. अच्छा, म्हणजे ती तुम्ही स्वतःच लिहिलं ते. बरं. आणि तिथल्या तिथे गायलं त्यांना ते आवडलं. अरे ये तो चाहिए था. होऊन जाऊ देत का एकदा? हो. हां. नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली. केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा. आली ग आली आली ग आली महाराणी ग आली. जिजीर जिजीर जी नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हा दीवानी मस्तानी हो गई. मग हे तुम्ही इतकं पूर्ण पुढचं पण हे लिहिलं? हो हो. आणि मग त्याला ते
नंतर मग श्रेयाने त्याच्या पुढचं अच्छा, म्हणजे त्याचं पुढचं गाणं कोणी दुसऱ्याने लिहिलं. हां, पण क्रेडिट देताना त्यांनी मला त्यात दिलंय. हो, लिरिक्स नाही, आणि हे किती सुंदर. आणि म्हणजे असं काही नाही आहे की अगदी आता मी शांत बसतो आणि कारण कवीच्या प्रसूतीच्या ज्या काही गोष्टी असतात, एकांत पाहिजे, काय कधी त्यांना ती सुचेल सांगता नाही येत. पण लोककलेची ताकदच ती आहे. हो, लोककला मी तुम्हाला सांगितलं की ती उपजत असावी लागते, त्याला सेन्स असावा लागतो एकतर, की काय करावं काय द्यावं. फक्त कधी कधी काय होतंय की अलीकडच्या काळामध्ये लोकगीतांच्या नावावरती वेगळंच काहीतरी लोकगीतं येतात, खपवलं जातं ते, आणि मग ते लोकगीतं नाही आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी बाबूराव बोलतोय, गोल गोल चांबड्याला वगैरे, ही अशी जी गाणी आहेत नव्या लोकांना थिरकायला लावणारी, ती गाणी लोकगीतं नाही आहेत. बरोबर आहे. ती लोकप्रिय गीतं आहेत. लोकप्रिय, बरोबर आहे. लोकप्रिय गीतं आहेत. लोकगीत कुठून येतं? ते मातीतून येतं. बरोबर आहे. म्हणजे नांगरणीच्या नागाटीतून येतं, बाईच्या निंदण्या खुरपणामधून येतं, मोटीवरच्या गाण्यामधून येतं, आईच्या प्रसूती वेदनांमधून येतं. कारण पूर्वीच्या काळी म्हणजे असं म्हटलं जायचं, जे हे जे गाणं आहे किंवा ही जी तमाशा परंपरा आहे, ही सगळी अस्पृश्य समाजातल्या गावगाड्या बाहेरच्या, वेशी बाहेरच्या लोकांनी ही जोपासलेली आहे. आणि म्हणून महारा घरी गाणं, कुणब्या घरी दाणं आणि बामना घरी लिहणं अशी म्हण असायची. बरोबर आहे. तर ते गाणं का असायचं? तर आई जेव्हा 9 महिने 9 दिवस तिचे भरले आणि ती प्रसूत झाली, तर तिच्या म्हणजे प्रसूती वेदना तिला यायला लागल्या, तर पूर्वीच्या काळी डॉक्टर येऊन इंजेक्शन देत नसायचं तिला, सुईणी असायच्या, सुईणी सुद्धा. पण सुईणीच्या जवळ एक पितळाची थाळी असायची. बरं. त्या थाळीवरती एक काठी असायची, आणि त्या काठीने त्या थाळीवर जोरजोरात तिच्या कानाजवळ वाजवल्या जायचं, आणि त्या कर्कश आवाजाने ती प्रसूतीच्या वेदना द्यायची, बाळ ती प्रसूत व्हायची, बाळ बाहेर यायचं रडत गात गात. असा तो प्रकार आहे. अच्छा. हे सगळं लोकसंगीताचं संचित आहे. बरोबर आहे. तुम्ही इथली सकाळ अभंग कीर्तनाने भजनाने होते. बरोबर आहे. इथली थोडंसं वर आले की वासुदेव येतो, पिंगळा येतो, भारुडी येतो, भराडी येतो. थोडंसं परत आले की आपण शेतावर जातो, तिथली गाणी, वखरणीची, निंदणी, खुरपणीची गाणी सुरू होतात. तिथून थोडंसं संध्याकाळ व्हायला लागले की आपले जनावरं घराकडे घेऊन चाललो होतो, त्यांच्या पाठीमागं काहीतरी गुणगुणत शेतकरी येतो. रात्रीच्या वेळेला परत काकडा आरती होते, भजन कीर्तन झाले की संध्याकाळी जाऊन बारीला बसतो माणूस तमाशा. अशी ही संस्कृती इतकी सक्षम, आणि एवढी मोठी संस्कृती जगात कुठे नाही आहे, कुठेच नाही. महाराष्ट्राची किंवा भारताची संस्कृती जेवढी मोठी आहे, लोकसंस्कृती, तेवढी संस्कृती मला जगात तरी कुठे दिसली नाही. बरं, बाहेरच्या देशात पण तुम्हाला अनेक ठिकाणी बोलवलं. होय. तर तो अनुभव कसा होता? कारण काय होतं, ह्या गोष्टी म्हणजे आता जे तुम्ही काही जी तमाशा झालं, लावणी झालं किंवा वासुदेव, भारूड, ह्या गोष्टी मला का माहिती आहेत, कारण आपण त्या मातीतले आहोत म्हणून. बरोबर. पण बाहेरच्या देशामध्ये जेव्हा तुम्हाला आपला दिनक्रम किंवा ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतील, तर तो अनुभव कसा होता? इंटरप्रिटर असतात माझ्याबरोबर. तिथे मी आपल्याच मराठीतूनच गातो, कारण माझी इंग्लिश काही एवढी चांगली नाही, जातीने प्राध्यापक असलो तरी. नाही, पण ही गाणी इंग्लिशमध्ये गाऊन उपयोगच नाहीये. त्यामुळे शकीरासारखी बाई सुद्धा या गवळणींवरती म्हणजे थिरकते, गाते सुद्धा. 3 पकडा. मला नाडिले ग, म्हणजे मला कृष्णाने अडवलंय. 16 सहस्त्र गवळ्याच्या नारी मथुरेच्या बाजाराला दह्या दुधाचे माठ घेऊन चाललेले आहेत, आणि कृष्णाने तिची खुडी काढली. काय? तिचे माठ फोडले, तिचा चिमटा काढला, तिचे वस्त्र घेतले, वर कळंबावर गेलाय. मला नाडिले ग, मला नाडिले, मला नाडिले कान्हाने, फोडिले माठ धड धडा, मला नाडिले ग, मला नाडिले. येता जाता नीत उभा मथुरेवरी, चित्त ठेवूनी तो गिरधारी. येता जाता नीत उभा मथुरेवरी, हे चित्त ठेवूनी तो गिरधारी. राग येता मग बोलले भारी, हो राग येता मग बोलले भारी. फडफडा मला नाडिले ग, मला नाडिले, मला नाडिले कान्हाने, फोडिले माठ धड धडा, नाडिले ग, मला नाडिले. खंडू कवीची
अखंड गाणी वा अखंड गाण्याची प्रचंड वाणी, खंडू कवीची अखंड गाणी झील आहे. हा अखंड गाण्याची प्रचंड वाणी, जणू आसमानी वीज कडाडली हो, जणू आसमानी वीज कडाडली, कडकडाडाडाडा मला नाडिले ग, मला नाडिले ग, मला नाडिले. क्या बात है. या अशा पद्धतीने तिकडे गायल्याच्या नंतर लोकांना ते वेगळं अरे हे कुछ अलग आहे, हे काहीतरी वेगळं आहे, मार्वलस म्हणायचे, मार्वलस. हो. हां, तर मला 2016 फेब्रुवारी 2016 साली ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये मी एक पेपर पब्लिश करायला गेलो होतो. परफॉर्मिंग फोक आर्ट्स अकॅडमिक टूल टू इम्प्लिमेंट लाईफ लॉंग लर्निंग स्ट्रॅटेजीज ट्रायबल कम्युनिटी अँड दलित कम्युनिटी. म्हणजे जिथपर्यंत तुमचं सगळे टेक्नॉलॉजी ही जात नाही आदिवासी पाड्यापर्यंत, तिथे लोककलावंत जाऊन त्यांना ते प्रशिक्षण देऊ शकतो, एवढी ताकद त्या लोकसंगीतात लोककलेमध्ये आहे. असा पेपर करण्यासाठी गेलो आणि तिथे मी वर्कशॉप घेतलं ऑक्सफर्डला. तर तिथे ट्रिनिटीचे लोक आले होते. तर त्यांनी ते पाहिलं, मग ते म्हणाले की याला आपण आपल्या तिकडे घेऊन जाऊ. मग त्यांनी मला ट्रिनिटीत नेलं. अच्छा. ट्रिनिटीला मँचेस्टरची लोक आली होती, त्यांनी मँचेस्टरला नेलं. मँचेस्टर हॅडलबर्गची लोक आली होती, मग त्यांनी मला हॅडलबर्गला नेलं. म्हणजे अशा पद्धतीने जगाची सफर करताना म्हणजे लोकांना ते आवडतं, त्याचं पाठीमागची भूमिका काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे, ही बहुभाषिक आहे, इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते, जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहिजा बदलतो, इथल्या यात्रा जत्रा उत्सव महोत्सव बदलताना आपण पाहतो, परंतु भावना जगातल्या सगळ्यांच्या सारख्याच आहेत. हां, म्हणजे प्रत्येकाला मन आहे. म्हणजे बहिणाबाई म्हणते जसं की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं दोर, तर ते असं सैर आहे आणि लोकसंगीत त्या पद्धतीने सैर करतं. खऱ्या अर्थाने मला जगामध्ये फिरवता येत ते शंकर महादेवन. अच्छा. त्यांच्याबरोबर मी कॉन्सर्ट करतो. माय कंट्री माय म्युझिक. त्याच्यामध्ये मामे खान आहे, मी आहे, आनंदिता पौल आहे, अच्छा, रसिका शंकर आहे, स्वतः शंकर महादेवन आहे, मणिशंकर आहे, राजप्पा आहेत. अच्छा. म्हणजे भारतातले जेवढे मेरिटचे फोक आर्टिस्ट आहेत, बरोबर आहे, ते त्या कॉन्सर्टमध्ये काम करतात. मग मला त्यांनी सिंगापूर, मस्कट, दोहा, दुबई, मॉरिशस या ठिकाणी फिरवलेलं आहे. US ला जाण्याचा आमचा आता मानस आहे. दरवर्षी त्यांच्या घरी गणपती होतो. त्या गणपतीला माझी सगळी फॅमिली घेऊन मला ते बोलवतात दरवर्षी नित्यनियमाने. आणि अशा पद्धतीने या सगळ्या लोकांचा सहवास इथे लाभतोय आणि काम चाललेलं आहे. करत राहावं, हे कारवा आहे, कारवा चालत आहे. मला अजून एक सारखा एक प्रश्न पडतो की जसं आमचं शास्त्रीय संगीत म्हणा किंवा संगीतातला कुठलाही प्रकार म्हणा, आज गझल शिकायची आहे, काय वाटेल ते शिकायचं आहे, तर आज तुम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्या गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर आहे. पण आज लोककला शिकायची झाली तर कशी शिकता येईल, म्हणजे हा मला सारखा पडलेला प्रश्न असतो. बरोबर आहे. लोककलेचे क्लासेस नाही आहेत कुठे. हां, प्रायव्हेट क्लासेस ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. किंवा लोककलावंतांमध्ये तेवढा अवेअरनेसही नाही आहे की आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये यावं, इथे एखादा रूम घ्यावा, काहीतरी कोर्स त्याचा डेव्हलप करावा. बरोबर आहे. असा कोर्स डेव्हलप केला तो डॉक्टर प्रकाश खांडगे आणि शाहीर साबळे, विठ्ठल उमप, जब्बार पटेल, वामन केंद्रे या लोकांनी मिळून हा कोर्स त्यावेळेला आता आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये जी लोककला अकादमी, आता मी तिचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, तर यांनी तो कोर्स डिझाईन केला. पण महाराष्ट्रात ही एकमेव, भारतामध्ये एकमेव आहे. भारतामध्ये परफॉर्मिंग फोक आर्ट्सचं डिपार्टमेंट जे आहे ते फक्त मुंबई विद्यापीठामध्ये आहे आणि त्या डिपार्टमेंटचं नाव आहे लोककला अकादमी. भारतामध्ये फोक लोअरचे डिपार्टमेंट आहेत. म्हणजे लोकसाहित्य शिकवलं जातं, पण लोककला प्रयोगात्मक लोककला शिकवल्या जात नाहीत. म्हणजे तमाशा भारूड गोष्ट आहे पण खरं ही. आणि त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने, म्हणजे तबल्यामध्ये बोल आहेत, पेटीमध्ये सारेगम आहे, सरगम आहे, आमचं तुंतुनीच्या सुरावटीवरचं गाणं आहे, आम्हाला हार्मोनियम बरोबर गाता येत नाही, कीबोर्ड बरोबर गाता येत नाही. आम्ही ते विद्यार्थ्यांना सांगतो की आता तुम्हाला जागतिकरणाच्या युगामध्ये लोकांची स्पर्धा करायची, आम्ही तुम्हाला स्किल ओरिएंटेड एज्युकेशन देतो. बरोबर आहे. तर मग दिमडीचे बोल काय असतील, ढोलकीचे बोल काय असतील, संबाळाचे बोल काय असतील, हे बोल विजय चव्हाण आणि कृष्णा मुसळे आणि ह्या तत्सम मंडळींनी डेव्हलप केले. आणि ते त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आता तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवरती जे बँड पाहता, ज्या मुली आहेत बँड वाजवणाऱ्या, ते आमच्या मुली आहेत. अरे वा. आमच्या विद्यार्थिनी, आमच्या डिपार्टमेंटच्या मुली आहेत. म्हणजे प्रेषिता असेल, देवयानी मोरे असेल, स्मिता मोरे असेल,
क्या बात आहे. म्हणजे आता मोठ्याच लेवलवरती काम करतायत काम विद्यार्थी. करतायत. आणि मग हे असं याचं पूर्वी आम्हाला जरा भ्रांत असायची विद्यार्थी येतील का याच्याकडे. हो हो आता ओव्हरफ्लो होतं. बरं. आमची ॲडमिशन प्रोसेस आता सुरू आहे. हं. बहुतेक फुल होत आलेत, कारण आमच्याकडे मास्टर कोर्स या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही सुरू केला. बरं. तर त्याला म्हणजे आपल्याकडे डिग्री आणि मास्टर्स आता हे आता नवीन मास्टर डिग्री सुरू झाली आहे. मास्टर डिग्री आधी बरं. डिप्लोमा होता. आफ्टर ग्रॅज्युएशन 1 इयर डिप्लोमा इक्वलंट PG डिग्री. बरं. परंतु तिला डिग्री म्हणून गणल्या जात नव्हतं, डिप्लोमा म्हणून गणल्या जायचं. बरं. आता हा मास्टर कोर्स झाला. याचा फायदा असा होतो की मुलं रिसर्च करू शकतील. क्या बात आहे. करतायत. बरं खांडगे सरांच्या अंडर 8 मुलांनी रिसर्च केला. माझ्या अंडर आता 6 मुलं आहेत. बरं. लोकसाहित्य म्हणजे अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन संवर्धन व्हायला पाहिजे, हो म्हणून त्या प्रिझर्वेशनसाठी तिथे अमरशेख आद्यासनाची स्थापना केलेली आहे. बरं. आणि अशा पद्धतीने आम्ही तिथे ते शिकवतो. खरं म्हटलं तर मी अजूनही आपल्या माध्यमातून लोकांना या मैफिलीच्या माध्यमातून आवाहन करेल की बरोबर आहे. तुम्हाला जर कधी लोकसंगीत शिकायचं असेल तर विद्यार्थ्यांनी मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या तर मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये त्यांनी यावं. त्याची लिंकसुद्धा आलेली आहे. हो अवेलेबल Available आहे. किंवा तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्ही आम्हाला ती लिंक द्या. हा. आपण आपल्या या पॉडकास्टच्या बरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती देऊ शकता. तर असं आमचं चाललेलं आहे. बरं. आम्ही प्रचंड मेहनत करतो. आमची फॅकल्टी छान आहे. आमचे विद्यार्थी 25च असतात. बरोबर त्यामुळे 25 फर्स्ट इयरला आले तर 25 सेकंड इयरचे असे 50 विद्यार्थ्यांचं मोठं प्रोडक्शन पण होतं. हो. आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने काय होईल की जेव्हा ही मुलं शिकून बाहेर म्हणजे पडतात. बाहेर पडतील पोस्ट ग्रॅज्युएशन करून, शेवटी ज्यांना कोणाला नोकरीमध्ये पण जायचं आहे तर त्यानिमित्ताने अनेक त्यांना विंग आहेत ना, हां ते प्राध्यापक होऊ शकतात. बरोबर आहे. ते इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये ते कल्चरल करस्पॉन्डन्स म्हणजे कल्चरलचं काम करू शकतात, करू समन्वयक शकतात. म्हणून, बरोबर आहे. सांस्कृतिक समन्वयक म्हणून. त्याच्यानंतर कल्चरल अफेअर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, तिथे ते काम करू शकतात. करू शकतात. ICCR आहे, ICSSR आहेत, हो रेल्वे आहे, महानगरपालिका आहेत, बरोबर आहे. इथे त्यांना नोकरी लागू शकते. अशा पद्धतीने ते किंवा काही ठिकाणी जर असा परत लोककलेचे जर परत काही माझ्या डिपार्टमेंट विद्यार्थ्यांनी सुरू केलेत. बरं आमचा एक विवेक तामनकर म्हणून आहे डोंबिवलीचा, त्याने त्याच्या लोकसंगीताचा कोर्स सुरू केला. त्याने ते शिकवतो तो आता. बरं क्लासेस करतायत. काही मुली लावणींचे क्लासेस कथ्थक बरोबर मुलींना शिकवतायत. म्हणजे एक त्याच्यामधून शेवटी शिक्षण बरोबर आहे. आणि शिकून काहीतरी इन्कम जनरेट झालं पाहिजे. नुसतं शिकून फायदा नाही आहे. नाहीये तर यामधून जे आत्ता यांना शासनाने केलं आहे स्किल ओरिएंटेड, ते पूर्वीपासून आम्ही शिकवतो आणि त्यातून आम्हाला खूप छान पद्धतीने समाधान आहे की मिळतंय. क्या बात है. वा गणेशजी, बोलता बोलता मला असं वाटतं आपण मँचेस्टर, अमेरिका सगळीकडे फिरून आलोय. होय. छान तुमच्या निमित्ताने माझा पण सहज प्रवास झाला तिकडे. तर इतक्या काही गोष्टी कळलेल्या आहेत की आणि मला पण त्याच्यातनं एवढी ऊर्जा मिळाली आहे की जसं मी तुम्हाला आल्याच विचारलं की मी पण कोर्स करू शकते का, हो. तर इथपर्यंत माझी पण मजल गेली की लोककला आम्ही पण शिकू शकतो का, शास्त्रीय संगीतातली लोक. आणि मला असं वाटतं ती गरज आहे पण. बरोबर. गणेशजी, मला असं म्हणायचं आहे की जसं शास्त्रीय संगीतात पण म्हणजे प्रत्येकाने पण ही लोककला शिकायला हवी. कारण काय तुमचा जो थ्रो आहे, जो फोर्स आहे, तर त्याची गरज आम्हालाही पडते खूप. जसं शास्त्रीय संगीतच मुळात काय आहे की लोकसंगीतामध्ये 4 स्वर आहेत. बरोबर. पण त्या 4 स्वरांमध्ये अजून काही स्वर म्हणजे सुसंस्कारित आणखीन संस्कार केलेलं संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत. बरोबर. तर ती जी तुमची जी एक डायरेक्ट संवाद लोकांशी साधण्याची जी कला आहे, लोककलेचं जी एक शक्ती आहे ती, हो. तर ती मला असं वाटतं आमच्यासारख्या पण लोकांनी खरंच शिकण्यासारखी आहे. मुळात कसं आहे, लोकसंगीत हे मिश्र रागातलं आहे. हो. म्हणजे कधी तुम्हाला ती भैरवी वाटते, हो. कधी त्यातमध्ये भूप येऊन जातो. कारण सगळं मिश्र आहे. शास्त्रीय संगीतच हां म्हणजे त्याला राग जे पॅरामीटर आहेत, तुम्ही शास्त्रोक्त केलंय. आमचं हे ना ते हे जे लोकसंगीत आहे हे शास्त्रोक्त आहे. हो. आणि तुमचं जे संगीत आहे ते शास्त्रीय आहे. शास्त्रीय आहे. तुमचं शास्त्रीय संगीत सा पासून सुरू होतं हो. आणि आमचं लोकसंगीत हा पासून सुरू होतं. हां. म्हणून जेव्हा आपण याचं ओपनिंग केलं हां. तेव्हा मी मला तानपुरा लावून बसायची गरज नाही पडली, आता मी सूर कुठून घेऊ. हो. तर सूर आमच्या कानात असतो. बरोबर आहे. आणि ते गाताना आम्ही इथून गातो. बरोबर आहे. त्यामुळे तो थ्रो जातो. हो. आणि ते मातीचं गाणं आहे. बरोबर आहे. आणि ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते लगेच मनाला भिडतं. भिडतं. म्हणून तुम्ही जेवढे सिनेमे आता आलेले आहेत हो.
त्या सिनेमांमधलं जे लोकसंगीत आहे, हो. म्हणजे लोकसंगीताचं काही बाज उचलून त्यांनी गाणी बनवलेली हां, आहे, हां. तर ती गाणी हिट आहेत. बरोबर आहे. तुम्ही अजय अतुलचे पूर्ण गाणं बघा, हो. संजय लीला भन्साळींचे पूर्ण गाणे बघा, म्हणजे अनेक लोक आहेत संगीतकार की जे आता लोकसंगीताची आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला सुद्धा काम मिळतं त्याच्यामध्ये, बोलवतात गायला की चांगलं गातात, हो. अशा पद्धतीने. पण मला असं वाटतं की तुमच्यामुळे किंवा तुमच्या बरोबरची जी काय अजून लोककलेतली जी चांगली कलावंत आहेत त्यांच्यामुळे आणखीन चांगल्या चांगल्या पद्धतीचं संगीत होय. आम्हाला ऐकायला मिळतंय. आणि मला याचा अभिमान आहे की हा स्वर, हा एवढा तेजस्वी स्वर हा आपल्या मराठवाड्यातला आहे. होय. ती आपली एक नाळ नाळ आहे आहे. मराठवाड्यातली. तर त्याच्यामुळे तुम्ही मला आपले घरचे जवळचे वाटता. आणि आज ह्या निमित्ताने आपण म्युझिक कहानिया हा जो आमचा पॉडकास्ट आहे आणि आमचा ज्या वास्तूत आपण हे करतो आहे, हा जो आमचा रेकॉर्डिंगचा स्टुडिओ आहे सोप्रानोस, तर त्या निमित्ताने आज तुमची सगळी स्टोरी आज आम्हाला आणि आमच्या रसिकांना ऐकायला मिळालेली आहे. त्यामुळे आज तुम्ही खास वेळ काढून आलात त्याच्याबद्दल खूप खूप आभार. मी तुमचेही आभार मानतो की तुम्ही या व्यासपीठावर माझ्यासारख्या लोककलावंताला बोलवून व्यक्त होण्याची संधी दिली. निश्चितच हे ब्रॉडकास्ट झाल्याच्या नंतर प्रेक्षकांना, रसिकांना हे आवडत असेल, आवडणार. नक्की आवडणार. क्या बात आहे. आज तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन पण केलं या निमित्ताने. तेव्हा तुमचे खरंच खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि रसिक हो, इतका बुलंद आवाज आज आपण ऐकलेला आहे. तेव्हा अशाच नवीन कलाकारांच्या बरोबर आपण परत पुढचा एपिसोड घेऊन येऊया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. आणि अगदी महत्त्वाची गोष्ट, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा. तेव्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार.